आज नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला। त्यामध्ये भाजी मार्केट व सभागृह असेल, त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी एका गार्डनचं देखील लोकार्पण या ठिकाणी झालं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या प्रयत्नाने ही सर्व लोकार्पणे झाले, ज्यांच्या पाठपुराव्याने लोकार्पण झाले, असे आपले या नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलासअण्णा शिंदे यांचं खूप खूप सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित दादा भुसे साहेब असतील, गुलाबराव पाटीलजी असतील, त्याचबरोबर आमदार सुहासअण्णा कांदे असतील, माझे लोकसभेतील सहकारी वाजेसाहेब या ठिकाणी आहेत। वाजेसाहेब मगाशी बोलले की विचारांवरती जे आहे मी ठाम आहे, आपण सगळे एकाच विचाराचे आहोत, बाळासाहेबांच्या विचाराचे, बाळासाहेबांच्या विचारांनाच पुढे घेऊन जातोय। त्याचबरोबर माजी खासदार आनंद परांजपेजी असतील, अजयजी बोरस्ते असतील, या महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम मनीषाताई खत्री, माजी महापौर, सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, आज मला वाटतं ही वास्तू जी आहे, ही वास्तू पाहून आपण सगळ्यांना अभिमान झाला असेल की एक शेतकऱ्यांना आपल्या हक्काचं एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम जे आहे ते विलासअण्णा शिंदे यांनी या ठिकाणी केलं, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला भाजीमाल जो आहे हा थेट जो आहे हा लोकांपर्यंत पोहोचवता येईल। आणि त्याचबरोबर एक मोठं सभागृह देखील इकडे उपलब्ध करून दिलं। मला वाटतं शहरामध्ये जर लग्नसराई असेल, काही कार्यक्रम असेल, तर खूप पैसे जे आहे ते मोजावे लागतात। अशा या परिस्थितीमध्ये मोठं सभागृह सगळ्यांनाच उपलब्ध करून दिलं या ठिकाणी। त्याचबरोबर मगाशी मी पाहिलं ते गार्डन, हे गार्डन देखील भलं मोठं सगळ्या मुलांना, ज्येष्ठांना एक आपलं हक्काचं ठिकाण मिळवून देण्याचं काम जे आहे ते विलासअण्णांनी केलं। गेले अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करतायत आणि आत्ताच माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना या महानगरपालिकेचं उपमहापौर पद देखील दिलं। मला वाटतं एक कार्यकर्त्याचा सन्मान करण्याचं काम शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं। नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेब या ठिकाणी करत असतात। आज विलासअण्णा शिंदेंना उपमहापौर केलं। आपल्याला आठवत असेल, थोड्या दिवस अगोदर ज्योतिताई वाघमारे, ज्या एका सर्वसामान्य घरामधून येणाऱ्या एका स्त्रीला, मागासवर्गीय एका स्त्रीला देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचवण्याचं काम देखील शिंदे साहेबांनी केलं। म्हणून आज आपण पाहताय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जी आहेत ती शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे शिवसेनेमध्ये काम करतायत। आज माजी खासदार आनंद परांजपे साहेब देखील 2 दिवसा अगोदर जे आहे स्वगृही जे आहे ते परतले, कारण की त्यांना माहिती आहे की आपल्याला एकाच पक्षामध्ये आणि एकच व्यक्ती जो आहे तो न्याय देऊ शकतो, ते आहे एकनाथजी शिंदे साहेब। आणि आपल्याला माहिती आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक कामं जी आहेत ही या महाराष्ट्रामध्ये झाले। मगाशी पाटील साहेबांनी, गुलाबराव पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या योजना, लाडक्या बहिणींसाठी योजना असेल, शेतकऱ्यांसाठी योजना असेल, लाडक्या भावांसाठी योजना असेल, त्याचबरोबर लाडक्या लेकींसाठी योजना असेल, लेक लाडकी योजना, महिलांना बसमध्ये मोफत अर्ध्या किमतीमध्ये प्रवास असेल, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असेल, एकही घटक सरकारने सोडला नव्हता की त्याच्यापर्यंत सरकार पोहोचलं नव्हतं। शासन आपल्या दारीच्या माध्यमाने लाखो करोडो लोकांना जे आहे हे न्याय मिळवून देण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा केलं। तेव्हा शासन अगोदर जे आहे लोकांना शासनाच्या मागे धावावं लागत होतं, प्रांताकडे जा, तहसीलदारकडे जा, कमिशनरकडे जा। शासन आपल्या दारी योजना आणली
आणि शासनाला जे आहे हे लोकांच्या मागे जे आहे पळायला लावलं आणि लोकांना त्यांचा जे आहे बेनिफिट मिळवून देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं. आता देखील आपलं सरकार आहे. मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्रामध्ये 30 घोडदौड जी आहे ती आता देखील सुरू आहे. आणि आता सिंहस्थ कुंभमेळा देखील या नाशिकमध्ये येतोय, त्याची देखील जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने 35,000 कोटींची कामं जी आहेत या नाशिकमध्ये सुरू आहे. आज सकाळपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापासून आमचा दौरा सुरू झाला. सकाळी 9:30-10 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं महादेवाचं. त्यानंतर जे आहे ते इगतपुरी असेल, नंतर दिंडोरी असेल, देवळाली असेल, या विविध भागांमध्ये जाऊन जे आहे हे कार्यकर्त्यांच्या भेटी असतील, कार्यकर्त्यांशी बोलणं असेल, लोकांना भेटणं असेल. आणि त्यानंतर आता या कार्यक्रमाला येण्यासाठी जो आहे तो उशीर झाला, त्यासाठी देखील दिलगिरी या ठिकाणी मी व्यक्त करतो सगळ्यांचं. पण मला वाटतं एक चांगलं काम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमाने केंद्र सरकार माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर राज्य सरकाराच्या माध्यमाने या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त मोठं काम जे आहे हे नाशिकमध्ये या ठिकाणी उभं राहत आहे. येणाऱ्या या कुंभमेळ्यामध्ये जसं प्रयागराजमध्ये करोडो लोक जी आहेत ते त्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी गेले होते, तसंच जे आहे ते आपल्या या पवित्र नाशिक नगरीमध्ये देखील येणार आहेत. आणि त्यासाठी तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढी कामं जी आहे ती नाशिकमध्ये सुरू असतील, पण या निमित्ताने देखील या नाशिकमध्ये मोठी कामं जी आहेत ही सुरू आहेत. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन की ज्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला की आपण एक चांगलं काम या ठिकाणी विलासांना उभं केलेलं आहे. भविष्यामध्ये देखील आपल्याला जे काही सहकार्य लागेल, आपल्याला माहिती आहे की शिंदे, आता तुम्ही 2-3 उदाहरणं या ठिकाणी वाचून दाखवली, नक्कीच आपल्याला जी काही मदत लागेल महानगरपालिकेमध्ये असेल किंवा त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमाने असेल, त्याचबरोबर या सगळ्या काही मुलांचा विषय देखील आपण या ठिकाणी मांडला, नक्कीच प्रत्येकापर्यंत जे आहे हे सरकार कसं पोचेल याच्यासाठी आम्ही लोक काम करतो. हे सगळे मंत्रिमंडळ जे आहे, भुसे साहेब असतील किंवा गुलाबराव पाटील साहेब असतील, हे देखील त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमाने विविध कामं जी आहेत ही सुरू आहेत. पण शिंदे साहेबांनी 2.5 वर्षांमध्ये जी कामं केली, मला वाटतं की जवळून पाहण्याचा अनुभव मला आला की एकही घटक असा राहिला नाही की जो कोणी शिंदे साहेबांपर्यंत यायचा. म्हणजे वर्षाची दारं जी आहे सगळ्यांसाठी उघडी करून टाकली होती. लोक जी आहे ती कानाकोपऱ्यामधून, जे गावागावामधून शेतकरी जे आहे हे वर्षावरती पोचले होते. लोक जी आहे ती तिथपर्यंत जात होती. आपलं हक्काचं घर, आपला हक्काचा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांकडे बघत होते. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर जे आहे हे माझं काम नक्की 100% होईल अशी अपेक्षा घेऊन जे आहे ती लोक जात होती. आणि लोकांची कामं देखील त्या ठिकाणी होत होती. 18 तास काम करणारा मुख्यमंत्री जे आहे ते आपल्या या महाराष्ट्र राज्याला मिळाला. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये योजना जे आहेत ते आपण घेऊन येऊ शकलो. येणाऱ्या काळामध्ये अजून जे काही नाशिकला लागेल, जे काही आपण ज्या गोष्टीची मागणी कराल त्या गोष्टी ज्या आहेत नक्कीच आमचे सगळे मंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय असतील, हे नक्कीच पूर्ण करतील. एवढंच या प्रसंगी सांगतो. मला फ्लाईट देखील पकडायची आहे, दिल्लीला देखील जायचं आहे, तर आपली या ठिकाणी आज रजा घेतो. पुन्हा एकदा विलास बापू यांना अजून कुठलं काम असेल मोठं तेव्हा निवांत जे आहे या कार्यक्रमाला नक्कीच या ठिकाणी येऊ. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. या ठिकाणी आयुक्त मॅडम यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपण देखील या नाशिकमध्ये चांगलं काम करताय. आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला एक मोठी ऑपॉर्च्युनिटी देखील या ठिकाणी मिळालेली आहे. त्यासाठी देखील आपले खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.